किल्ले रायगडावर आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मागील 10 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। राज्याभिषेक सोहळ्याच्या सजावटीचा आढावा घेण्यात आलाय। आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। दरम्यान शिल्पकार नाझरे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। हिंदवी स्वराज्याची राजधानी अशी जगभरात कीर्ती असणाऱ्या किल्ले रायगडावरती आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय आणि आपण आता राज्याभिषेक सोहळ्यासाठी कशा पद्धतीने तयारी आहे ते पाहतोय। हे आपण दृश्य पाहताय हे राजसदरेतले आहे। मेघडंबरी आपण पाहिली तर फुलांनी अतिशय सुशोभित केलेली आहे। त्यामध्ये आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते। यावर्षी श्री शंभूराजे राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने क्रांती सूर्य ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे। याचाच अर्थ असा आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपलं बलिदान दिलं, जे स्वातंत्र्य सैनिक होते, यांचे जे वंशज आहेत ते आज किल्ले रायगडावरती येणार आहेत। देशभरातील पवित्र नद्यांचं जल हे किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणलं गेलेलं आहे। याच राजसदरेवरती, याच ऐतिहासिक राजसदरेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि तदनंतर दुसरे स्वराज्याचे छत्रपती म्हणून धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता। या समितीच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचं हे 10वं वर्ष आहे आणि आपण जर पाहिलं तर राजसदरेवरती राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त आणि शंभूभक्त यांनी गर्दी केलेली आहे। याच ठिकाणी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय। संपूर्ण किल्ले रायगड भगवामय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच संपूर्ण राज्यासह देशातील शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होतोय आणि आपण या ठिकाणी दृश्यामध्ये पाहू शकता की शंभूराजांची जी अतिशय आकर्षक अशी प्रतिमा आपण या ठिकाणी पाहतो आणि तिची मिरवणूक होळीच्या माळावरून आता राजसदरेकडे निघालेली आहे। या मिरवणूक आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहू शकताय। आपल्यासोबत नाझरे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। मूर्तिकार, कशा पद्धतीचा सोहळा आहे आणि संभाजीराजांची या मूर्तीचे काय वैशिष्ट्य आहेत? जय शिवराय, जय शंभूराजे। अखंड हिंदुस्थानातलं हे पहिलं सुवर्ण सिंहासनावरचं हे शिल्प आहे। शंभूराजांना सिंहासनावर विराजमान व्हायला 336 वर्ष लागली। ही शोकांतिका आहे, कारण की आपला याच रायगडाच्या राजसदरेवर जे 32 मानाचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरून 7 वर्षांनी आपल्या धर्मवीर शंभूराजांचा राज्याभिषेक पण याच रायगडाच्या याच राजसदरेवर झालेला आहे। हे आपण काळाच्या पडद्याआड जाऊन विसरून गेलेलो आहे। संभाजी महाराजांच्या हातात असणारी जी तलवार आहे ती आपण वक्रधोप प्रकारातली दिलेली आहे आणि त्याचबरोबर जी आभूषणं असणार आहेत ही रियल चांदीमधली आहेत। चांदीचं सरासरी 200 ग्रॅम वजन असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।